वळूया पुढील बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे। पाहूयात त्या संदर्भातील बातम्या। महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेत। बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले नेते आहेत। आपल्या कार्यकाळामध्ये देवाभाऊ आणि इन्फ्रामॅन अशी अनेक बिरुदं त्यांनी समर्थपणे भूषवली आहेत। त्यांच्या कार्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आढावा घेणारा हा जय महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य। देशातील सर्वात प्रभावशाली मुख्यमंत्र्यांपैकी एक। 2014 मध्ये म्हणजेच वयाच्या 44व्या वर्षी फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले। त्याआधी कधीच मंत्री न राहिलेल्या फडणवीसांनी काही दिवसातच आपली छाप पाडायला सुरुवात केली। माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे 13 कोटी या महाराष्ट्राची जनता आहे। प्रशासनावरची त्यांची पकड पाहून विरोधकही थक्क झाले। त्यांच्या या कार्यक्षमतेमागे होती अभ्यासू वृत्ती, अहोरात्र कष्ट घेण्याची तयारी आणि कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याची सवय। या गुणांच्या जोरावर फडणवीसांनी भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवलाय। गेल्या काही वर्षात त्यांची प्रतिमा इन्फ्रामॅन अशी बनली। नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे। 701 किलोमीटरचा हा प्रकल्प अवघ्या 6 वर्षांमध्ये पूर्ण झालाय। त्यानंतर लोकार्पण झालं ते म्हणजे मुंबईतील अटल सेतूचं। मुंबई शहरातला कोस्टल रोड हा देखील अतिशय ऐतिहासिक प्रकल्प आहे। वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या या प्रकल्पानं मुंबईचा नकाशाच बदलून टाकला। हा कोस्टल रोड विरारपर्यंत नेण्याचं काम सध्या सुरू आहे। आणखी एक उदाहरण म्हणजे 1 मे 2026 रोजी सुरू झालेला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंक। 2016 मध्ये मुंबईमध्ये एकाच वेळी 10 मेट्रो प्रकल्पांचं काम सुरू झालं। त्यातले 4 प्रकल्प सध्या जनतेच्या सेवेत आहेत। त्यातही सर्वात लक्षवेधी ठरला तो मेट्रो 3 भुयारी प्रकल्प अर्थात ॲक्वा लाईन। मुंबईच्या पोटातून जाणाऱ्या या मेट्रो मार्गानं लाखो मुंबईकरांचं जीवन सुकर केलंय। मुंबईमध्ये आणखी किमान 5 मेट्रो प्रकल्पांचं काम लवकरच सुरू होणार आहे। त्याच्या जोडीला पुणे मेट्रो आणि नागपूर मेट्रो देखील दिमाखात धावतीये। काही महिन्यांपूर्वी सुरू झालेलं नवी मुंबई विमानतळ सुद्धा फडणवीसांच्या दूरदृष्टीचंच एक प्रतीक आहे। पालघर जिल्ह्यात आकार घेत असलेल्या वाढवण बंदरात तर मुंबई महानगर क्षेत्राचा चेहरामोहराच बदलण्याची क्षमता आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं काम देखील सध्या वेगानं सुरू आहे। तर गेल्या रविवारीच फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यातील 3 महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन सुद्धा पार पडलंय। पायाभूत प्रकल्पांसोबतच फडणवीसांनी अनेक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेलं। मग तो तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प असो किंवा धारावी पुनर्वसन प्रकल्प असो, डेटा सेंटर्सची उभारणी असो किंवा हजारो जणांना रोजगार देणारी शेंद्रा MIDC, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे तर लाखो हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे। या सर्व प्रकल्पांची यादी मांडण्यामागचा हेतू हा की एका व्यक्तीची दृष्टी किती बदल घडवू शकते। अडथळे येतात, आर्थिक अडचणीही असतात, पण त्या सबबी सांगत बसणाऱ्यातले फडणवीस नाहीये। भुयारी मेट्रोसाठी त्यांनी थेट जपानकडून कर्ज घेतलं। तर कोस्टल रोडच्या पर्यावरण परवानग्यांसाठी त्यांनी नवी दिल्लीमध्ये जाऊन अनेकदा बैठका सुद्धा घेतल्या। प्रशासनावरची मजबूत पकड असलेले फडणवीस राजकारणातही मुरब्बी आहेत। याबाबत कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाहीये। 12 वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारांभोवती फिरायचं। 2014 पासून ते आता फडणवीसांभोवती फिरतायत। 2019च्या नोव्हेंबरमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी स्वीकारावी लागली। तर जुलै 2022 मध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथही घ्यावी लागली। या दोन्ही कार्यकाळांमध्ये अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते। राजकारण मात्र तेव्हाही फडणवीसांभोवतीच फिरत होतं।
फडणवीस लवकरच केंद्रात जाणार अशा चर्चा अधूनमधून सुरू असतात, पण भाजपसाठी ते तितकं सोपं नसणार आहे. कारण महाराष्ट्रात फडणवीसांच्या जागी कोण याचं उत्तर सध्या भाजपकडे सुद्धा नाहीये. महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक राज्य आहे. जवळपास 14 कोटी लोकसंख्या. जीएसटी संकलनात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे. सर्वाधिक परकीय गुंतवणूक येते ती महाराष्ट्रात. 60 वर्षांपासून सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. देशात सर्वाधिक शहरं असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. इतक्या महत्त्वाच्या राज्यात फडणवीसांनी 2024 मध्ये 132 जागा निवडून आणल्या. लोकसभेत भाजपला मोठा फटका बसलेला असताना सुद्धा केवळ 6 महिन्यात वातावरण फिरवण्याची किमया ही फडणवीसांनी करून दाखवली. आणि म्हणूनच फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद गमावलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच फडणवीसांच्या प्रत्येक निर्णयाकडे, प्रतिक्रियेकडे अवघ्या देशाचं लक्ष असतं. कारण फडणवीस कधी ना कधी केंद्रात जाणार, किंबहुना त्यांनी केंद्रात जावं असं अनेकांचं मतही आहे. याचाच अर्थ त्यांच्यात ती क्षमता आहे हे बहुतांश लोक मान्य करतात. अशा या मेहनती आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याला 56 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जय महाराष्ट्र कडून अनेकानेक शुभेच्छा.